नमस्कार, मी शामराव मोकाशी. रिक्षा टॅक्सीवाल्याने हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला मात्र शेअर करा. आता समजा आपलं परमिट आहे, त्याच्यावरती आपली गाडी आहे आणि आपण काय कारणानं ती गाडी बदली करतो, म्हणजे आपण दुसरी गाडी घेतो आणि पुन्हा आपण त्या परमिटवरती नवीन गाडी आपण नोंद करतो. परंतु पूर्वी नियम काय होता की आपल्या परमिटवरून गाडी जर उतरली तर ती रिप्लेसमेंट 3 महिने अशी 6 महिने चालायची. म्हणजे 3 महिन्याच्यात तुम्हाला गाडी घ्यावी लागायची, नंतर पुन्हा 3 महिन्याचं मिळायची रिप्लेसमेंट, अशी 6 महिन्यात तुम्हाला ती नवीन गाडी घ्यावी लागायची. परंतु आता कायद्यात बदल झालेला आहे. तो बदल म्हणजे असा आहे, आत्ता नाही झालेला, तो परमिट चालू झाली 2017लाच बदल झालेला आहे. की तो बदल असा आहे, जर समजा तुम्ही परवान्यावरनं गाडीची नोंद कमी केली, भंगार केली किंवा तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे, तर त्यावेळेला तुम्ही त्या परमिटच्या वरती किती तारखेपर्यंत नोंद करू शकता, तर त्यांना एक्सटेन्शन रिप्लेसमेंट मिळत नाही. परंतु जोपर्यंत तुमचा परवाना नूतनीकरणची मुदत आहे, परवाना मुदत संपत नाही, म्हणजे समजा तुमची 2 वर्ष परवान्याची अजून मुदत असली तर 2 वर्षात तुम्ही ती गाडी घेऊ शकता. अच्छा, जर तुम्ही समजा नवीन गाडी घ्यायला नसला तर रिप्लेसमेंट परवान्यावरती तुम्ही 5 वर्षाच्या आतली, म्हणजे तुमची गाडी आता ही केल्यानंतर तुमची गाडी समजा 15 वर्षाची होती, पण पुन्हा जर तुम्ही गाडी घ्यायचं म्हणलं तर ती गाडी 4.5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी, म्हणजे 4.5 वर्षाची गाडी तुमची त्या परवान्यावरती नोंद होते अथवा नवी गाडी होते. परंतु आत्ताचा रिप्लेसमेंट कायदा, जोपर्यंत तुमचं परमिट नूतनीकरणाची मुदत आहे तोपर्यंत त्याच्यावरती नोंद होते, तो चालतो. म्हणजे समजा तुम्ही आत्ता जुनी गाडी बदली केलीस आणि तुमच्या परमिटची मुदत 4 वर्ष आहे रिन्यू करायची, तर तुम्ही 4 वर्षात गाडी घेऊ शकता. समजा तुमच्या परमिटची मुदत 2 महिन्याचं आहे, तर 2 महिन्याच्या आतच तुम्हाला त्या परवान्यावरती नोंद करावी लागते. 5 वर्षाच्या आतील गाडी म्हणजे 4.5 वर्ष, 3 वर्षाची गाडी होऊ शकते किंवा नवीन गाडी होऊ शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना कायदा माहीत पडेल. धन्यवाद.